नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. पुढारी न्यूज ओपन फोरम, जिथं पुढारी बोलतात. समाजाच्या विविध क्षेत्रातील पुढारी आपल्याकडे येतात. ओपन फोरम कार्यक्रमात ते नावाप्रमाणेच मन मोकळं बोलतात. पुढारी न्यूजची आपली टीम त्यांना सरळ स्पष्ट प्रश्न विचारते. अपेक्षा असते त्यांनीही बेधडक मनमोकळेपणानं उत्तरं द्यावीत. नेहमी तसं घडतं असं नाही. प्रयत्न असतो. राजकीय नेते आहेत ते, स्वतःचं राजकीय हित लक्षात ठेवूनच बोलणार. अपेक्षा अशीच आहे. परंतु आज आपल्याकडे शिवसेनेचे, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि नेते म्हणून ज्यांचा उल्लेख करावा लागतो ते संभाजीनगर पश्चिम या मराठवाड्यातील एका महत्त्वाच्या मतदारसंघातील आमदार संजय शिरसाट आहेत. संजय, ही ओळख करून देताना आहे ना, खरं तर म्हणजे अगदी ओठापर्यंत आलं माझ्या की कॅबिनेट मंत्री म्हणून बोलावं. असं घडलंय का की ज्यासाठी केला अट्टाहास आणि इकडे आल्यानंतर मात्र अद्यापी फक्त थांबा, हे येतात आहे, थांबा, ते येतात आहे. म्हणजे काही जणांचे तर अगदी 2-3दा जोधपुरी सूट सुद्धा तयार झाले की वेगवेगळे टेलर बदलले गेले, त्या सूटचे रंग बदलले गेले. मात्र राजकारणाचे रंग बदलून मंत्रिपदाची शपथ काही घेता येत नाही. परंतु तुमच्या बाबतीत असं कसं झालं? नाही, एक तुम्हाला सांगतो की हा उठाव वगैरे जे झाला आहे ना, कोणाला मंत्रिपद मिळेल, मग मी मंत्री होणार आहे, मग त्या पोटी मला हे सर्व काही करायचं आहे. एक विषय तुम्ही लक्षात घ्या की 40 लोकांचा झालेला उठाव आहे, प्लस 10 अपक्ष आमदार आहेत. तुम्हाला सर्वांना मंत्री करता येणार आहेत का? नाही होणार. म्हणून काही लोकांना करणार, ठीक आहे, त्याच्यामध्ये माझं नाव असेल, मलाही वाटत असेल, परंतु उठाव आणि मंत्रिपद हे दोन्ही विषय वेगळे आहेत. मंत्रिपदासाठी केलं असेल तर मग तिथंच का नाही तुम्ही आणखीन जोर लावला? तसं नसतं. एक आपला एक वेगळा विषय घेऊन जेव्हा आपण बाहेर पडतो त्या टायमाला त्या विषयाशी आपण कनेक्ट असलं पाहिजे. मंत्रिपद मिळेल ना मिळेल हा नंतरचा भाग. आजही तुम्ही पाहिलं तर माझ्यापेक्षाही चांगले आमदार सर्व आमच्याकडे आहेत. त्यांना अपेक्षा नाही का हो? मीच अपेक्षा करावी का? मिळालं पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही आहे. वाटतं ना, मला तर प्रत्येक गोष्ट मिळावीशी वाटते, पण प्रत्येक गोष्ट काही मिळेल असं काही गरजेचं थोडी आहे ना. म्हणून मी त्याच्याकडे एवढ्या सिरियस पाहत नाही. कोट शिवले काय, हे केले काय, हेच ठीक आहे, आपल्याला बोलायला ठीक वाटतं. एक त्याची एक कधी कधी वाटतं की त्याला ज्यांनी कोट शिवला त्याची टिंगल तर नाही करत हे लोक, म्हणून त्याच्याकडं आपण थोडंसं सिरियसली मी काही पाहत नाही. चलता आहे, परंतु जे काही काम आपण केलं ते महत्त्वाचं केलं आहे याचं समाधान मला आहे. तुम्ही महत्त्वाचं म्हणताय. मात्र मराठवाडा जो शिवसेनेचा बालेकिल्ला, मुंबईनंतर जर शिवसेना पहिल्यांदा कुठे रुजली तर तुमच्या संभाजीनगरात, आणि त्यातही संभाजीनगर पश्चिम. म्हणजे अनेकांना महाराष्ट्रात माहीत नसेल, संजय शिरसाट सकाळी उठतात, आक्रमकतेनं बोलतात, म्हणजे वाईट वाटेल परंतु सकाळचे भोंगे बोलतो. अनेकांना आपण खरं तर या मीडियाची गरज आहे, ती लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून आम्ही सुद्धा पुढारी न्यूजवर सातत्यानं दाखवतो. मात्र त्या मतदारसंघाचं वैशिष्ट्य की जिथं युती असूनही भाजपचा उमेदवार संजय शिरसाटांविरोधात होता आणि माहीत नाही, म्हणजे मला त्याबद्दल आता विचारल्याशिवाय राहत नाही पुढचं विचारण्याच्या आधी. आताच्या बंडाचे जनक म्हणून सुद्धा, पडद्यामागील सूत्रधार म्हणून सुद्धा अनेकांना माहीत नसेल, जो माणूस कित्येक महिने पडद्यामागून शिवसेनेसारखा पक्ष जिथं पोलादी शिस्त आणि काय घडू शकतं आणि काय बिघडू शकतं राजकीय करिअरचं, त्याची संपूर्ण कल्पना वयाच्या 22पासून आता मला वाटतं 62 जवळजवळ तुमचं वय मी पाहिलं तर 61 वर्षाचे झालात. म्हणजे तारुण्यातली निष्ठा. खरं तर असं म्हणतात की 35पर्यंत एक बंडखोरी असते, मात्र तुमची परिपक्व वयात 61 वर्षी उफाळून आली. त्या मागचं जे डिझाईन होतं, कित्येक महिने तुमच्या जवळची माणसं सांगतात की आमचे संजय शिरसाट साहेब यांच्या हुडीची चर्चा होते, त्यांच्या बाकी गोष्टींची चर्चा होते, मात्र आमच्या संजय शिरसाटांबद्दल चर्चा होत नाही. आज तुम्ही आधी स्पष्ट करा, 23व्या वर्षी स्वीकारलेला भगवा झेंडा आणि 61 वर्षी केलेलं हे बंड, ठाकरेंविरुद्ध केलेलं बंड, त्याचं मागचं खरं कारण. तुम्ही म्हणता सत्तापद नाही, मान्य होत नाही, पण ठीक आहे, ते सांगा. डिझाईन, पडद्यामागे तुम्ही ज्या हालचाली केल्या, आज त्या पुढारी न्यूजच्या माध्यमातून तुम्ही अवघ्या महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे की होय, हे मी केलेलं आहे. तुम्हाला थोडंसं मागे घेऊन जातो.
महाडचं अधिवेशन झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की आता महाराष्ट्रभर दौरे करायचे. शिवसेना आता मुंबई ठाण्यापुरती मर्यादित नाही तर आता महाराष्ट्रात द्यायची. आणि त्यांची पहिली सभा, आम्ही त्या टायमाला 22-21 वर्षाचे असो, साहेबांकडे गेलो, साहेबांना भेटलो. शिवसेना प्रमुखाला भेटायचं तर त्या टायमाला असं वाटायचं समोर काच असेल, मग शिवसेना प्रमुख मागं बसलेले असतील, मग ते शिवसेना प्रमुख, तो वाघ, ते सर्व काही चित्र होतं. परंतु जेव्हा आम्ही त्यांना भेटलो तर त्यांना आम्हाला असं वाटलं की अरे हे शिवसेना प्रमुख, महाराष्ट्र नाही, देश नाही, तर जगातले लोक ज्यांचं नाव घेतात ते हे अत्यंत सिंपलपणे आम्हाला असे भेटले. आणि सुदैव माझं असं आहे की पहिली सभा संभाजीनगर जेव्हा सांस्कृतिक मंडळावर घेतली, मला बोलता येत नव्हतं, पण सूत्रसंचालन माझ्याकडे दिलं आणि त्या सभेचं सूत्रसंचालन मी केलं, मराठवाड्यातल्या पहिल्या सभेचं. नंतर अनेक दौरे झाले. शिवसेना प्रमुखाबरोबर त्या काळामध्ये आलेला संबंध 86 ते 89 आमच्या शहरामध्ये जवळपास 22 दंगली झाल्या. मग त्या 22 दंगलीसुद्धा असे काय एक दिवसाची दंगल, 2 दिवसाची दंगल नाही, अनेक दिवस ती दंगल चालायची. म्हणजे कित्येक लोक मेलीत, किती लोकांची घरं जाळले गेलीत. हे सर्व प्रकार एवढा भयानक होता. तिथलची असलेली दादागिरी मोडणं हा आमचा हेतू होता. आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नव्हतं. आम्ही राजकारणातले नव्हतोच मुळात. आमचे ना कुणी मागचे, कुणी वडील नव्हते, काका नव्हते, कुणीच नव्हतं. पण फक्त शिवसेना प्रमुखाचे विचार आणि आपल्याला ते काम करायचं, या भावनेतून पेटून आम्ही ते काम केलं. परंतु शिवसेना प्रमुख आहेत असेपर्यंत तो आमचा जो काय जिव्हाळा होता, एकमेकाशी जे बोलणं होतं, एकमेकाशी संवाद होता. तुम्हाला माहीत नसेल पण तू मातोश्रीला, संजय राऊतसारखं नाही, मातोश्रीला आठवड्यातून एक दिवस का होईना शिवसेना प्रमुखाबरोबर 2-2 तास आमच्या चर्चा व्हायच्या. हे लोकांना नाही माहिती. आणि शिवसेना प्रमुख आवर्जून काय चाललंय, काय नाही चाललं, आणि एक दरार ज्याला म्हणतात ना, त्या दंगलीतला एक किस्सा फक्त तुम्हाला सांगतो. दंगली झाल्या. आता हे शिवसैनिक म्हणजे कोण, सगळे फाटके. हे शरद पवार आम्हाला माकडं म्हणायचे, वानराची सेना, शिवसेना, सगळ्यांना असे अटक केले. पोरं सोरं सर्व जेलमध्ये गेले. आम्ही धावत पळत कसं तरी लपत छपत शिवसेना प्रमुखाकडे आलो. दंगलीच्या काळातच मातोश्रीला गेलो. साहेब आपल्या सर्व कार्यकर्त्याला पकडायला लागले. बरं, त्यावेळेला आमच्या आईवडिलांचा आम्हाला सपोर्ट नव्हता. ते सुद्धा सपोर्ट देत नव्हते. ते म्हणतात काय चाललं यांचं, चाकू सुऱ्या घेऊन कुठं फिरतात, कुठं काठ्या घेऊन फिरतात, कुठं जेलमध्ये जातात, हा काय त्रास आहे आपल्याला. परंतु शिवसेना प्रमुखाकडे गेलो, त्यांना सांगितलं साहेब असं असं आहे, आपले सर्व कार्यकर्ते पकडले जात आहेत आणि त्याच्यामुळं सर्व डिस्टर्ब झालेलं, तुम्ही काहीतरी करा. शंकरराव चव्हाण त्यावेळेला मुख्यमंत्री होते. त्यांनी बेल दाबली. ऑपरेटरला सांगितलं, मोबाईल वगैरे नव्हते, त्या शंकरराव चव्हाणाला फोन लाव. त्यांनी फोन लावला. त्यांनी फोन बाळासाहेबांनी उचलला. शंकरराव काय चाललंय त्या औरंगाबादमध्ये, त्याकडे आमचे शिवसैनिकाला पकडले जातात, त्यांना सोडता का मी संभाजीनगरला म्हणजे औरंगाबादला जाऊ. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 65 पैशाच्या तिकीटवर सर्वांची जामीन झाली. ही ताकद म्हणजे हजारो जी अटक झाली होती, एका 65 पैशाच्या तिकीटावर सर्वजण बाहेर. मग शिवसेना प्रमुख आहेत ते, मग जयघोष, तो जल्लोष. आणि आम्ही जेव्हा जेलमध्ये जायचो ना, बाहेर आल्यानंतर लोक आम्हाला ते 10 रुपयाचा हार, मी सुद्धा शिवसेना प्रमुखाला 10 रुपयाचा हार टाकलेला आहे. फक्त 10 रुपये, फक्त 10 रुपयाचा. मात्र संजयजी तर हवत नाहीये मला. हा महाराष्ट्र आहे, ही मराठी माती आहे. इकडे बंडखोरी किंवा पक्षातून पुढे जाणं, इथं शब्द काय असतात, पाठीत खंजीर खुपसणं. इथं शब्द काय असतात, गद्दारी. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी, तुम्हीच सांगता, एवढं प्रेम केलं, तुम्हाला त्यांचा सहवास लाभला, 2-2 तास चर्चा करायचे, त्याच मातोश्रीतील बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाविरोधात, उद्धव ठाकरेंविरोधात बंडखोरी, मी शब्द वापरतोय पत्रकार म्हणून, सामान्य शिवसैनिक किंवा मराठी माणसं सुद्धा अनेक, अगदी तुमच्या मतदारसंघातील, जेव्हा असं सांगतात की संजय शिरसाटांनी ठाकरेंशी गद्दारी केली, वेदना नाही होत तेव्हा? वेदना होतात ना, कारण की त्या शिवसैनिकाला घडवण्यासुद्धा आमचा सुद्धा तेवढाच हात आहे. आम्ही त्यांना दरवेळेला शिवसेना प्रमुख हे त्याच्या मनावर बिंबवलेलं आहे. तो शिवसैनिक कसा तयार झाला, त्या काँग्रेसच्या पुढाऱ्याला विरोध करून तो शिवसैनिक उभा राहिलेला आहे.
गोष्ट लक्षात घ्या, शिवसेना का तयार झाला, त्याला काय काय गरज पडली, तर गावातला काँग्रेसचा पुढारी जो गाव माझ्याच बापाचं, मी सांगेल त्याला मतदान करायचं, मी सांगेल ते झालं पाहिजे, आणि मग सर्वजण त्याच्या दरवाजात जेव्हा जायचे ना, त्यांनी केलेलं बंड म्हणजे शिवसेनेचा झालेली वाढ, आणि त्याला सपोर्ट होता शिवसेना प्रमुखांचा. तो भाग, तो शिवसैनिक ज्याला आम्ही घडवलं होतं किंवा जो आम्ही त्यांच्यामुळं बरोबरीने आम्ही जे घडले गेलेलो, त्यांना आज हे बंड वाटतं काही लोकांना. परंतु तुम्ही एक आवर्जून तुम्हाला सांगतो, शिवसेना प्रमुख आणि त्यांच्यानंतरची जी काही पिढी आहे, या पिढीमधलं अंतर तुम्ही हे समजून घ्या की मी संजय शिरसाट माझ्या मतदारसंघातला कार्यकर्ता ऐकेल, माझ्या मुलाचं ऐकेलच असं नाही, किंवा माझा मुलगा माझ्याच पावलावर पाऊल ठेवून चालेल असंही नाही. मग जर माझा मुलगा चुकत असेल तर त्याला जनता त्याचा जागा तिथे दाखवेल. मग याला बंड म्हणायचं का? शिवसेना प्रमुखांनी कधीही आयुष्यामध्ये तडजोडी केले नाही. काही वेळेला त्यांना वाटलं नाही आपल्याला इथं जमत नाही. एक त्यांचं वाक्य मला चांगलं आठवतं, ते म्हणायचे जेव्हा वादळ येतं त्यावेळेला शांत राहिले पाहिजे, जेव्हा वादळ संपतं आपण असं काही केलं पाहिजे ज्याच्यामुळं वादळ पुन्हा निर्माण होईल. आणि शिवसेना प्रमुखाच्या एकेका वाक्यावर या महाराष्ट्रामध्ये मोठमोठे वादळं आलेली आहेत. त्या शिवसेना प्रमुखांचे असलेले काही जे इतर जे लोक आहेत ते जेव्हा लाचारीने इतरांकडे जातात त्या टायमाला मला दुःख होतं. तुम्ही नावं घ्या, ओपन फोरम आहे इथं, उगाच असं राहिलेले लोक, ती लोक, हे असं काय आहे म्हणजे? आणि संजय शिरसाट बोलतात आहे हो, हे काय आहे म्हणजे? मला माहिती आहे ना, तुम्ही काही एक वाक्य वापरलं, भोंगा वगैरे जे आहेत ना, हो, हे भोंगे अस्तित्वात नव्हते. आम्ही जेव्हा शिवसेना नावं घ्या, हे संजय राऊत वगैरे अस्तित्वात नव्हते. उद्धव साहेबांची एंट्री माहिती तुम्हाला केव्हा झालेली आहे? उद्धव साहेब शिवसेनेमध्ये 95च्या सत्तेच्या नंतर, 97-98च्या दरम्यान. आम्ही केव्हापासून आहे? 85 पासून. उद्धव साहेब असे जायचे ना बाजूने, ते आम्हाला नमस्कार करत नव्हते ना आम्ही त्यांना नमस्कार करत नव्हतो. ही वस्तुस्थिती, हे तुम्ही त्यांनाही विचारा. राज असायचा, राज बाळासाहेब बसले तर राज मागे उभा राहायचा, राजचा संबंध होता. प्रत्येक सभेला राज हा त्यांच्याबरोबर बाळासाहेबांबरोबर असायचा. आणि मग अशा वेळेला जेव्हा तुम्हाला बाळासाहेबांचं एक वय कुणाचं असतं, त्यांचं वय जसं जसं वाढत गेलं, उद्धव साहेबाची जी एंट्री झाली त्या एंट्रीला तुम्हाला सर्व इतिहास माहिती, राजसाहेबांनी कसा ठराव घेतला, कसं त्यांना कार्याध्यक्ष केलं, काय काय केलं, मी याच्या खोलात जात नाही. परंतु हे झाल्यानंतर ज्या गतीनं आपल्याला जायचं आहे, ज्या शिवसेना प्रमुखांनी दिलेला जो विषय आहे तो घेऊन चालायचं, त्याच्यामध्ये मग नंतर फाटाफूट व्हायला सुरुवात झाली. मग शिवसेना प्रमुखाबरोबर काम केलेले जे नेते आहेत त्यांना विचारणं बंद केलं. मनोहर जोशी, सुभाष देसाई तर आहेत, ते तर आमचे शकुनी आहेत, चाणक्य पण आहेत, रावते असतील, बाकी सर्व लोक असतील, इतर नेत्यांना जर तुम्ही पाहिलं ते तुम्हाला कधी दिसणार नाही. वर्धापन दिवसाच्या निमित्ताने एखाद्या वेळेला स्टेजला बसलेले दिसतील, पण बाकीच्या गोष्टीला नाही. शिवसेना प्रमुख कोणताही निर्णय स्वतः घ्यायचे, परंतु नेत्याला विचारल्याशिवाय नाही, हे मी अनेक वेळा डोळ्याने पाहिलेले. मग आता हे जे काही निर्णय घ्यायला लागलेत, मग हे आपली पर्सनल प्रॉपर्टी याला म्हणतो ना, त्या पद्धतीने जेव्हा जपायला सुरुवात कराल ना, त्या टायमाला तुमच्यामध्ये काही ना काही रिफ्ट ही येणार, आणि ते त्याच्यामुळेच ही रिफ्ट आलेली आहे. अगदी स्पष्ट आता सांगा, नेमकं बंडाचं पहिलं बीज कुठं पडलं, आणि त्या संपूर्ण बंडाचं स्क्रिप्ट सर्वसाधारणपणे हेच सांगितलं जातं की भाजपनं लिहिलं, मात्र त्यात तुमचा वाटा, तुमची भूमिका. मगाचा जो माझा प्रश्न होता, मी मध्येच गद्दारीवर गेलो, त्यामुळे वेगळ्या दिशेला आपण गेलेलो. मात्र आता सांगाच महाराष्ट्राला कसं स्क्रिप्ट लिहिलं गेलं, त्यात तुमची भूमिका, तुमच्या जवळचे काही लोक सांगतात, ऑफ द रेकॉर्ड सांगतात अर्थात, आज तुम्ही पुढारी न्यूजवर मांडाच. बघा, आम्ही जेव्हा 19ला जेव्हा निवडणुका लढवल्या त्यावेळेला युतीमध्येच 14ची इलेक्शन सुद्धा आम्ही लढलो विदाउट युती, स्वतंत्र लढलो. त्यावेळेला आमचे होते जवळपास 63 आमदार. युतीमध्ये लढलो, 56 आले. आल्याबरोबर आता आम्हाला हे कन्फर्म होतं की शिवसेना भाजपची युती आहे, कारण की मतदारांनी जे काही मतदान केलं ते शिवसेना भाजप म्हणून केलं. माझ्या मतदारसंघामध्ये ठीक आहे एखादी बंडखोरी झाली असेल, आणखीन कुठं झाली असेल,
तुम्ही काम करता, तुम्हाला लोक निवडून द्यायचे की नाही ते ठरवतात, म्हणून बंडखोरीला एवढं काही महत्त्व दिले जात नाही. परंतु हे झाल्यानंतर आमची अशी कल्पना होती की आता आपली युती होणार आहे, सत्ता आपली आलेलीच आहे, भाजपचे एवढे आले, त्याचे एवढे आले, तर अडीच वर्षाचं ठरलेलं आहे, 50-50चा फॉर्म्युला ठरलेला आहे. परंतु त्यावेळेला मग फॉर्म्युला ठरला, मग पहिलं कुणाला, दुसरं कुणाला, हे सर्व झाले, सगळं गणित तुम्हाला माहिती आहे. अखेरला भाजपने हे सांगितलं की ठीक आहे, पहिले 2.5 वर्ष तुम्हाला. मग बोलणी करायला कोण जाईल? अरे आमच्याशी बोला तर खरं, पहिले 2.5 वर्ष तुम्हाला द्यायची. तर नाही आम्ही नाही जाणार, त्यांनी डिक्लेअर करावं. हे प्लॅन ज्याला म्हणतात ना, त्या पद्धतीने केलेला प्लॅन होता. आणि त्यावेळेला ठाकरेंकडून मातोश्री येतो. बरं, याची सगळी जबाबदारी कुणाकडे दिली होती? एकनाथ शिंदेकडं. मग तुम्ही ते हॉटेलपासून तर ते चार्टर्ड प्लेनपर्यंत जबाबदारी दिली की एकनाथ तुला ते मुख्यमंत्री करायचं आहे आणि ते सगळी जबाबदारी तू बघ. सगळं झालं, रेकी झाली, पोलीसवाले आले, शिंदेंच्या घरांची रेकी, सर्व झालं. ठीक आहे. पुन्हा वातावरण बिघडलं, सांगितलं की आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादीबरोबरच जायचं आहे आणि हे माझा निर्णय आहे, कुणाला यायचं तर या, नेत्यांना काही. अरे निवडणूक झाली, आज जर आपण त्यांच्याबरोबर ऐकलं नाही तर काय होईल? हे कोण बोललं? उद्धव साहेब. आणि सर्वांचं काय मत आहे? मग आमच्याकडे कसं ठरलेले 2-4 जण असतात, पोपटपंची करणार. साहेब तुम्ही काय, तुम्ही म्हणलं म्हणजे काय, तुमचा आदेश साहेब, तुमच्याचमुळं साहेब, तुम्हीच आम्हाला तुमच्यामुळं तर आलो ना साहेब, असे बोलणारे असतात काही चमचे. मग त्यांनी तिरी ओढली, बाकीचे आमदार पाहत राहिले. अरे काय करायचं याचं? गप्प बसले. झालं, सर्व झालं. जाता काँग्रेस राष्ट्रवादीत. मग सगळेजण गप्प जेव्हा बसले, आम्हाला एका हॉटेलमध्ये ठेवलं होतं. सकाळी आम्ही ते चाललो आहे, ठीक आहे, आता काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर चाललो आहे. मनाला पटत नव्हतं, ज्यांच्या विरोधात आपण निवडून आलेलो आहे, ज्यांना विरोध करण्यामध्ये आपली हयात गेलेली आहे, त्यांच्याबरोबर आता जाऊन बसायचं आहे. मनाला पटत नव्हतं, परंतु आता बोलण्यात काही अर्थ नाही. जो बोलेल तो ब्लॅकलिस्ट होईल. कारण की मग त्यावेळेला सर्व असतंच ना, सगळं कोण जाणार, कोण राहणार, काय करणार, सगळं शांत. दुसऱ्या दिवशी सगळे आम्ही सगळे झोपेतून उठायच्या पहिले तर तिकडं शपथविधी सुरू झाला अजितदादाचा. अरे असं कसं झालं? हा सगळा प्लॅन, ठरलेला प्लॅन. हे शरद पवारांचं असलेलं कारस्थान. सकाळचा शपथविधी झाला, आम्ही बेचैन सगळेजण हॉटेलच्या त्या एका लॉबीमध्ये आलो. असं कसं झालं तर आपलं काय सगळे एकमेकाच्या तोंडाकडे पाहायला लागले. मग भाजपबरोबर गेलं असतं तर बरं झालं असतं. हे काय चक्कर आहे? हे करण्यामागं त्यांचा तो बगलबच्चा संजय राऊत, शरद पवार यांनी ठरवून केलेला प्लॅन होता. शांत राहा, 11 वाजता काय होईल पाहू. सकाळचा शपथविधी, 11 वाजता मेसेज आला की आपल्याला पुन्हा बसायचं आहे, संध्याकाळी मुख्यमंत्री पदाचे आपण पाहू. नंतर आम्हाला संध्याकाळी घेऊन गेलं. त्यामध्ये त्या कालांतरामध्ये मग एकनाथ शिंदे, आता हा ज्युनियर आहे, त्याच्या हाताखाली लोक काम करायला तयार नाही, एकनाथ शिंदेला विरोध आहे, मग आता आपल्याकडे पर्याय नाही. आणि मग शरद पवार साहेब असे म्हणले, उद्धव जर मुख्यमंत्री झाला तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ, अजितदादाला आणण्याची जबाबदारी माझी. आले शिंदे साहेबाला, आम्हाला सर्वांना विचारले, का रे काय करायचं आता? त्यांचं असं आहे. साहेब आता तुम्ही, आता उद्धव ठाकरेनं कोण विरोध करायला? हो साहेब, हो. मग ते बांद्रालाच ते हॉटेल आहे, तिथं आमची बैठक झाली आणि उद्धव साहेबाची नावाची घोषणा. एकीकडे उद्धव साहेब मग सांगायला लागले, 25 वर्ष ज्याच्याबरोबर सडलीत आणि ज्यांना विरोध केला आहे त्यांनी मला आज मुख्यमंत्री बनवलं, टाळ्या. आम्हाला त्या यातना होत होत्या, पण टाळ्या वाजवावं लागल्या. राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हे सोंगाडे जे आहेत ना, ह्या भूमिकेत आम्हाला यावं लागतं. कोणी म्हणत असेल नाही मी लाय असं काहीतरी आहे, अरे बाबा काही नाहीस रे. तू ज्या बॅनर खाली तू काम करतोस ना, त्या बॅनरमध्ये ते तसाच असतात. आपण कठपुतली आहोत, तो वरचा आपल्याला हलवत असतो ना, आपण हलत असतो. परंतु हे जास्त काळ चालत नाही. त्याचा परिणाम या बंडामध्ये झालेला आहे, त्या उठावामध्ये झालेला आहे. आणि म्हणून हे करताना आम्हाला आनंद झालेला नाही आहे, आजही नाही. परंतु तुम्ही एक लक्षात ठेवा, आम्ही उठाव केलाय, शिवसेना फोडली नाही, शिवसेना घेऊन बाहेर निघालोय.
आमच्याकडे चिन्ह घेऊन बाहेर निघालोय, आम्ही पक्ष घेऊन बाहेर निघालोय, आम्ही बाळासाहेब घेऊन बाहेर निघालोय, आणि ज्यांनी सत्तेसाठी लाचारी पत्करली ते बाजूला ठेवलेत. आणि आजही शिवसेना प्रमुखाच्या भूमिकेत आम्ही त्यांचे जे काही मत आहेत त्या लाईनीवर चाललो. म्हणून आम्ही आमच्या याला उठाव जो म्हणतो तो यासाठी. संजयजी, तुम्ही म्हणता उठाव केला, तुम्ही म्हणताय आम्ही तर खरा शिवसेना, जो खरा शिवसेना पक्ष आहे तो आमच्याकडेच आहे, धनुष्यबाण आमचंच, आयोगाचा निर्णय सुद्धा आहे तसा. परंतु उद्धव ठाकरे, त्यांचे समर्थक, त्यांचं म्हणणं असं आहे, यांनी माझा बाप चोरला, बाळासाहेब ठाकरेंचा वारसा, यांनी माझा पक्ष चोरला, यांनी धनुष्यबाण चोरलं. मग खरं कोणाचं मानायचं? म्हणजे ठाकरे या नावाशिवाय शिवसेनेची कल्पना तरी करता येऊ शकते का? असं तुम्हाला काही महिन्यांपूर्वी विचारलं असतं तर काही वर्षांपूर्वी पटलं असतं का? शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य आहे, शिवसैनिक आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख. आणि मध्यंतरी एकदा शिवसेना प्रमुखांनी राजीनामा देण्याची सुद्धा घोषणा केली होती. आणि लाखो शिवसैनिक मातोश्रीवर सेना भवनावर जमा झाले होते. साहेब असं करू नका, विनवण्या केल्या साहेबांना. ते शिवसेना प्रमुख. बाप चोरला म्हणजे काय हो? आज लाखो लोकांचं दैवत म्हणून ज्या शिवसेना प्रमुखाला शिवसैनिक मानतात तो तुमचा बाप आहे, तो घरात. आज महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये, देशाच्या राजकारणामध्ये ज्याला आम्ही वंदनीय म्हणतो, वडिलांपेक्षा पहिलं नाव आम्ही बाळासाहेबांचं घेतो की बाळासाहेब आमचे दैवत आहेत, बाळासाहेब आमचा देव आहे, बाळासाहेबांमुळे आम्ही घडलेलो आहे. तो तुमचा बाप तुमच्या घरात असू शकतो, परंतु ते आमचं दैवत आहे, आम्ही त्याला चोरू कसं शकतो? माझ्या मनात शिवसेना प्रमुख येतं, ते काढू शकतात का? काय काही हार्ट सर्जरी करणार त्याची तुम्ही? शिवसेना प्रमुख हा, हे लोक काय करतात माहिती आहे का? शिवसेना प्रमुखाला छोटं करतायत. मग आता मी अनेक वेळा बोलतो, मग शिवाजी महाराजांचा पुतळा तुमच्या स्टेजवर ठेवता कशाला? तो तरी कुणाचा तरी बाप होता ना. तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर पाहिजेत कशाला? तोही कुणाचा बाप होता ना. मग लोकमान्य टिळक पाहिजे कशाला? बाकी सर्व महात्मे जे काय पाहिजे कशाला? ते कुणाचे तरी बाप होते. त्यांनी कधी असा क्लेम नाही केला शिवाजी महाराज माझे आहेत. प्रकाश आंबेडकर असे कधी म्हणत नाही बाबासाहेब आंबेडकर माझेच आजोबा होते. अरे सर्वांचे आहेत ना. मग त्या शिवसेना प्रमुखाची असलेली उंची तुम्ही घरगुती याच्यात कशाला आणता? डब्यात कशाला बंद करता? यावरही ते म्हणतात ना संजयजी की महाराज हे सर्वात मोठे असतात, बाबासाहेब आंबेडकर ते सर्वात मोठेच दाखवतो आम्ही, महात्मा फुले नाही तसंच दाखवलं जातं. इथं मात्र बाळासाहेब ठाकरे हा महाराष्ट्रातला महाब्रँड शिवसेनेकडे, सध्या तुमच्याकडे असलेल्या पक्षाकडे असतानाही तुम्ही त्यांना खुजं करताय, मोदींसारखा नॅशनल मेगा ब्रँड समोर आणून. त्यांचा आरोप गंभीरतेने घ्यावा असाचा विचार करावा असा. असं कसा विचार करता येतं? मी तुम्हाला सांगितलं ना, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर किंवा फोटोवर त्यांचे वंशज कधी ऑब्जेक्शन घेतात का? अहो, आम्ही तैलचित्र फक्त त्या सभागृहात लावायचा प्रयत्न केला, त्यालाही यांनी विरोध केला. या समृद्धी महामार्गाला आम्ही नाव दिलंय, बोर्ड नाही असंही ते म्हणतात. महामार्गावर अगदी संभाजीनगरातही नाव नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. यांच्या डोळ्यावर झापडं पडलेली, आंधळ होऊन जर तुम्ही वागत असाल ते धृतराष्ट्रासारखं, आणि संजय राऊत सांगत असेल साहेब तिकडं असंच दिसतंय, तर तसं जर बोलत असेल त्याला आमचा नाविलाज आहे. तुम्ही कुठेही जा ना. समृद्धी महामार्ग काय आहे? ते गल्ली आहे का? 1 किलोमीटरचा रस्ता आहे. त्या नाव द्यायला सुद्धा काही लोक विरोध करत होते. आम्ही जे त्यावेळेला असताना आमदार असताना आम्ही सर्वांनी निवेदन दिलं, आम्ही भांडलोय. नाही तर इथं नाव दुसरं होतं, ठरलेलं नाव होतं, ते आम्ही काढलं ना, शिवसेना प्रमुखाचं नाव दिलं. त्याला तुमचा आक्षेप असावा? अरे तुम्ही आक्षेप पुन्हा घ्या, नाव घेऊनच बोला. मी उद्धव ठाकरे पासून सर्व त्यांच्या सगळ्या बगलबच्च्याला सांगतोय मी, तुम्ही कशावर आक्षेप घेताय? तुमचं भांडण माझ्याशी आहे ना. नालायक बना त्या संजय शिरसाटला, चालेल हो, पण तो शिवसेना प्रमुखाचा जयघोष करतो, तुमच्या पोटात दुखतंय का? माझा हा प्रश्न आहे. जेव्हा तो तळमळीने सांगतो की त्यांच्यामुळे मी ह्या खुर्चीवर बसले आज, म्हणजे हृदयात बाळासाहेब आहेतच, मुखी मोदी, असं कधीच होणार नाही. आमच्यासाठी सर्वात प्रथम पहिलं स्थान ते शिवसेना प्रमुखांचंच. संजयजी, खूप प्रश्न आहेत करता आणि टीमला विचारायचे आहेत, त्यामुळे जो प्रश्न सुरुवातीचा होता त्याचं उत्तर आतापर्यंत तुम्ही दिलेलं नाही आहे. ती डिझाईन
तुमची भूमिका बंडातली ती सांगा मला, टीमला सूत्र द्यायची आहेत. काय झालं, हे सर्व झालं 1.5 वर्ष जवळपास आम्ही उद्धव साहेबांना सांगायचं, साहेब यांच्याबरोबर आपलं जमणार नाही, तुम्ही समजून घ्या. याच्यामुळं एक तर लोकांमध्ये आपलं एक वेगळं इमेज चाललंय. आपल्याला लोक युती म्हणून आपल्याला निवडून दिलंय. शिवसेना, भाजप, हिंदुत्ववादी विचार हे सर्व कॅल्क्युलेशन करून त्यांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे. आणि हे लोक आज आपल्या ना कोणत्या कार्यक्रमामध्ये येत ना आपल्याला सहकार्य करत. काही दिवसांना आपली अवस्था अशी होईल, ह्या लोकांचा वाढ होईल. काँग्रेस हे अजगर आहे, झोपलेलं आहे. त्याला एकदा चारलं का तो 6 महिने काही उठत नाही. कुंभकर्ण पण आहे आणि अजगर पण आहे. राष्ट्रवादी आहेत तर ते एवढे काही ॲक्टिव्ह आहेत, तर मला ते नेटचा सिग्नल तरी लवकर लेट पोहोचेल, पण त्यांचा सिग्नल पहिले पोहोचतो. त्यांनी त्या पद्धतीने काम करायला सुरुवात केलेलं आहे. आणि आपल्याकडे तुम्ही कुणाशी बोलत नाहीत. माझ्यासारखा आमदार वर्षाच्या बाहेर 2-2 तास थांबला तरी मला भेट झाली नाही. माझा मुख्यमंत्री आहे ना. असं घडलं? अहो मी तर तुमच्या कॅमेऱ्यावर सांगतोय ना. नंतर मी जेव्हा तिथून निघलो, वडाळ्यापर्यंत काहीतरी आलं असेल, नंतर मला मिलिंदचा फोन आला, शिरसाट कुठं आहे यार तू? म्हणलं वडाळ्याला. अरे तू ये लवकर. कुठं? अरे म्हणलं 2 तास उन्हात उभं राहिलो, तिथं ना पार्किंगची व्यवस्था ना काही नाही, तिथं गेटवर उभं राहावं लागतं, गाडी नाही लावता येत तिथं. राग होताच, गेलो. बरं आता यायला मला थोडा उशीर लागेल ना. मी पाहतोय माझ्यासमोर उद्धव साहेब चाललेत आतमध्ये. एखादं 2 मिनिटाचं अंतराने काय फरक पडतो, थांबू शकतात ना. हां काय रे असं म्हणलं तर ठीक आहे ना. ते गेले. अरे आत्ताच गेले उद्धव साहेब. संताप अनावर झाला. त्यांना सांगितलं, एक लक्षात ठेव, ही वर्षा आहे, ही शासकीय निवासस्थान आहे, मातोश्री नाही आहे. ते आपलं घर आहे. तुम्हाला कोणाला बोलवायचं बोलवा, नाही बोलायचं नका बोलू. पण इथं आलेला मी तर पक्षाचा आमदार आहे रे, मी सहन करेल. आम्ही तर तुमचे गुलामच आहोत. अपक्ष जरी आमदार आला, त्याच्याबरोबर 2 कार्यकर्ते असतात, आतमध्ये घ्या, चहा पाजा आणि सांगा साहेब 2 दिवसांतर भेटणार आहे. ही प्रायव्हेट प्रॉपर्टी समजू नका. अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि मुळामध्ये काय माहिती का, उद्धव साहेबाचं एक होतं, निर्णय घ्यायचं नाही, हाच निर्णय त्यांचा मोठा होता. काय करायचं नाही, निर्णय घ्यायचाच नाही, हा निर्णय त्यांचा. म्हणजे प्रश्न ॲटोमॅटिक संपतात. कधी कधी सांगतात ना, तेव्हा मी कोणतंही खातं माझ्याकडे घेतलं नाही, पण मुख्यमंत्री होतो. याचा अर्थ तुम्ही चॅलेंज स्वीकारलं नाही असा होतो. तुम्हाला चॅलेंज स्वीकारता आलं पाहिजे. तुम्ही भांडा ना, तुम्हाला अधिकार दिला त्याचा वापर करा ना. एक निर्णय तुमच्या काळातला सांगा ज्यांनी महाराष्ट्र खुश झालेला आहे. आणि मग हे असे जेव्हा निर्णय होत गेले, त्या टायमाला मग सर्व आमदार, मी एकटा नाही, प्रत्येकाचे व्यथा होत्या. माझ्या मतदारसंघामध्ये काम होत नाही. बरं सांगायचं कसं, काय ते करावं आमदाराला? येतात निधीच मागतात, येतात बदलीच कर म्हणतात. अरे माझ्या पोलीस स्टेशनचा PI चांगला असला तर माझ्या कार्यकर्ता कधी जर भांडणं झाले तर माझा फोनवर तो काम करेल. तहसीलदार पाहिजे, तलाठी पाहिजे, हे सांगायचं नाही, कामच नाही. मग त्यावेळेला प्रत्येक आमदारांचं मत जेव्हा बनत गेलं, त्या टायमाला मग एकत्रितपणे आम्ही शिंदे साहेबाला सांगितलं. शिंदे साहेब स्वतः तयार झालेलं नाही. वर्ष कोणतं ते? महिनानी वर्ष अंदाजे थोडं आठवून. आता अंदाजे आता हे 20च्या आसपासच. 1.5 वर्षाचा कालावधी लागलो. लय रात्र काळ्या केल्यात आम्ही, काय सांगतो. त्याच सांगा, त्या काड्या ऐकण्यात महाराष्ट्राला रस आहे. आम्ही शिंदे साहेबाला याच्यात इंटरेस्ट नव्हता. त्यांच्याकडनं नगरविकास खातंही होतं, गटनेते होते. आम्ही त्यांना सांगितलं हे चालणार नाही, नसता पुढच्या वेळेला आम्हाला निवडणुकीमध्ये उभं सुद्धा राहता येणार नाही. 1-2 वेळा त्यांच्याबरोबर जाऊन प्रयत्न केला, बोलायचा प्रयत्न केला. मग त्यांचा ठरलेला कार्यक्रम असायचा, ठीक आहे तुमचं काही जे असेल ते सुभाष देसाईकडे द्या. तर सुभाष देसाई असा कागद घ्यायचा आणि असं बाजूला ठेवून द्यायचा. आपण काही डिमांड केली, माझ्या मतदारसंघात हे करतं. हो, मी आज तुम्हाला चॅलेंजने सांगतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. मी जवळपास 200-250 पत्र CMच्या नावाने दिली असेल उद्धव साहेबांना. एकावर माझ्या इन्व्हेस्टमेंट दाखवा तुम्ही. एकावरीने एक लेटर एवढं पुटअप म्हणून लिहिलेलं एवढंच दाखवा फक्त. जाऊ द्या, सादर करा. ते घ्यायचे, ते ठेवायचे. सेक्रेटरीकडे ते पत्र जायचं, आम्ही सेक्रेटरीकडे जायचो. अरे साहेब आम्ही ते लेटर दिलं होतं. काय करायला पाहिजे,
काही आदेश आहे का याच्यावर? तुमचं पत्र हे मी पाहिलेलं आहे, करू का त्याला? म्हणजे आपण दिलेलं पत्र आता अधिकारी येतो, त्याला पुटअप म्हणलं तर तो काहीतरी पुटअप करेल, निगेटिव्ह पॉझिटिव्ह सादर करेल, काहीच नाही. मग हे सगळं जेव्हा सगळे आमदारची जेव्हा गोची व्हायला लागली त्या टायमाला शिंदे साहेबाला फोर्स करून आम्ही त्यांना प्रवृत्त केलं. मग त्याच्या पुढचा प्रवास फार एक तुमचा सांगा थोडक्यात. वेब सिरीज होऊन जाईल एवढा मोठा प्रवास आहे. वेब सिरीज एवढा नको, पण हा एपिसोड ब्रेकिंगचा असला पाहिजे, यासाठी ते सांगितलं पाहिजे तुम्हाला. कारण भाजपाचा स्क्रिप्ट आणि कलाकार भाजपाचा काही संबंध नव्हता. मी तुम्हाला सांगतो, भाजपचा काही संबंध नव्हता. जेव्हा आमची मानसिकता झाली त्या टायमाला भाजपने निश्चित आम्हाला सपोर्ट केला, हे तेवढं सत्य आहे. परंतु हे करायला भाजपने भाग पाडला असं जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. कारण की त्याचा आय विटनेस मी आहे. पुढे काय झालं? झालं सगळं राज्यसभा आणि पुढे सगळ्यांचं बोलणं बिलणं झालं, सगळ्या मानसिकता झाली. हे सर्व सहन भेटत कुठे होतात तुम्ही? हे सर्व नाही ठाण्याला नाही, शिंदे साहेबाची इथे नंदनवनला म्हणजे नंदनवनात सत्तेचं स्वर्ग फुलवाचं ठरलं. आता मग ते काही समजा तुम्ही. नाही काय मग बोलायचो, भेटायचो. मग शिंदे साहेब म्हणायचे नाही असं नाही रे, आपण उद्धव साहेबाला सांगू, बोलू. 1 महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, आमदार त्रस्त झाले. मग सगळ्यांनी येऊन शिंदे साहेबाला जेव्हा आग्रह केला, मग आम्ही त्या आकडेमोड काढली. सुरुवातीला कोण कोण होता? संजय सिरसाट होतेच, कळलं. बाकी सगळे ते भरत गोगावले होता, महेंद्र दळवी होतं, तर आणखीन अनेक शंभूराजे देसाई वगैरे होते. असे आम्ही 7-8 जण होतोच सुरुवातीचे मेन प्लेयर. हां, सुरुवातीच्या याच्यामध्ये कोर टीम. हां, सगळेजण होते. आणि मग एक यादी जेव्हा वाढायला लागली, झालं कसं की या उद्धव साहेबाला दरवेळेला मिसगाईड करणाऱ्याची एक टीम त्यांच्या बाजूला आहे, चौकट. साहेबांनी वाईटही बोललं ना तर ते चांगलं म्हणायचं त्यांच्या ताकद आहे, पण काही म्हणा एवढं त्यांच्यात कौशल्य आहे. मग ते सांगायचे साहेब काय करायचं आता, हे एकनाथ शिंदेचं ते काय 10-12 लोक जायचं म्हणतायत, बंड करायची तयारीत आहे, गेलं तर चांगलं राहील. ही माहिती होती उद्धव ठाकरेंना? होती. अहो अनेक घटना घडलेल्या आहेत. तुम्हाला माहीत नाही, उद्धव साहेबाला लंडनला ऑपरेशनला जायचं होतं. 2 महिने त्यांचा तिथं मुक्काम राहणार होता. तर मुख्यमंत्री कोण? 2 महिने तर मुख्यमंत्रीपद खाली ठेवू शकत नाही ना. पण जर शिंदेला दिलं आणि त्याने 2 महिन्यात जर काही गोंधळ घातला तर आपला तिकडेच आणखी हार्ट अटॅक यायचा. म्हणून ते ऑपरेशन कॅन्सल करून टाकलं. किती वाईट गोष्ट आहे. अरे आपले सहकारी आहेत, एखाद्याला मोठं केलं तर काय फरक पडतो? बाळासाहेबांमध्ये तुमच्यामधला फरक हा आहे. बाळासाहेबांकडे सगळे अष्टपैलू मोहरे होते. मग ते भुजबळ असतील, दत्ताजी साळवे असतील, नलावडे असतील, वामनराव महाडिक असतील, सरपोतदार असतील, मनोहर जोशी असेल, सगळे वेगवेगळे एक चांगले तारे होते त्यांचे सहकारी. त्यांच्याकडे कोण आहे? संजय राऊत आहे, विनायक राऊत आहे, अनिल देसाई आहे, सुभाष देसाई आहे. वाह क्या टीम आहे. त्यांची कोण अपेक्षा? मी तर एकदा मजाकमध्ये म्हणलं साहेब, ते उद्धव साहेबालाच बोललो होतो एकदा. म्हणलं साहेब सुभाष देसाई साहेबाला प्रचाराला पाठवत जाऊ नका. ते म्हणे का रे? लाठीचार्ज झालं म्हणलं आमच्याकडं, पब्लिकच एवढी आली. नाही पूर्ण करा. ते आम्हालाच म्हणजे तुमच्याकडे काय असं नेमकं काय आहे ज्यांनी लोकांनी ऐकावं? शिवसेना प्रमुखाचं भाषण ऐकायला लाखो लोक जायचे ते इथपर्यंत ठीक आहे, पण भुजबळाच्याही भाषणाला जात होते, ते दत्ताजी साळवेंच्याही भाषणाला जात होते, इव्हन मनोहर जोशींच्याही भाषणाला जात होते. कमी जास्त प्रमाणात असतात, कुठं 1000ची 2000ची. यांच्या भाषणाला जरा प्रचाराला नाही तुमच्याकडे सुभाष देसाई येतील. अरे 50 लोक जमले पाहिजे ना. नाही परत संजयजी परत. आणि म्हणून मी माझ्या स्क्रिप्टवर आणतो तुम्हाला. 4चे 8 झालात, 8चे 40 कधी झालात आणि कसे झालात? त्यात संजय सिरसाट यांनी काय काय केलं, एकनाथ शिंदे यांनी आज तुम्हाला सांगावं लागेल महाराष्ट्राला. जर भाजपचं स्क्रिप्ट नाही ना, बिलकुल नाही. मग एकनाथ शिंदे यांनी 4चे 8 8चे 40 कसे केले? आम्ही मग सर्वजण एक जण जेव्हा जोडत गेले, शिंदे साहेब प्रत्येकाला आवर्जून सांगायचं, बघा रिस्की, जर काही करायचं असेल मागं हटता कामा नये. एकेकाला जॉईन केलं. माझ्याकडे थोडीशी जबाबदारी होती. कुणाला जायचं 200-300 किलोमीटर भेटायचो, 300 किलोमीटर जाणं, 300 किलोमीटर येणं, रात्रीचा प्रवास 3 वाजता यायचो, 4 वाजता यायचो. ओके, मग त्याला टिक मार, ओके टिक मार. प्रत्येकाचं मन एकदा बनवलं. एकदा मन बनवल्यानंतर
सर्व आम्ही कॅल्क्युलेशन केले की ठीक आहे, शेवटच्या क्षणाला पुन्हा उद्धव साहेबाला सांगू युती तोडा, आघाडीबरोबरचं युती तोडा, शेवटचा अल्टिमेटम देऊ, नसता मग आपल्याला जो काही निर्णय घ्यायचा तो घेऊ. पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांना असं वाटलं ही बॅच जाईल. आपल्यामध्ये जे काही मास लीडर तयार होतात किंवा जे काही बंडखोरी करायच्या मनस्थितीत आहे, बाजूला जरी झाले तरी आपल्या सत्तेला कुठेही फरक पडत नाही, त्यांच्यावर ऑटोमॅटिक कारवाई होईल. मग जेव्हा आम्ही सर्व झालं, इलेक्शन सर्व झालेत, 20 जून 20 जूनची इलेक्शन्स वगैरे झाली. अडचण अशी की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्याच्या चेंबर अँटी चेंबरमध्ये, गटनेता बाहेर, आतमध्ये अनिल परब, अनिल देसाई, मला मतदान करायला जायचं. मग आतमध्ये जायचं मी अँटी चेंबर, संजय शिरसाट हाजीरो आला गेला आतमध्ये. मग ते पत्रिका आमच्याकडं, हे असं तुम्हाला चिन्ह दिलेलं आहे, असं मतदान करायचं. अरे आयुष्य आमचं मतदान करण्यात गेलेलं आहे, आम्हाला काय शिकवता तुम्ही? ठीक आहे, मी ठीक आहे, नाही करून दाखवा करायचं. उद्धवसाहेब हां ओके ओके. आमच्याबरोबर तिथून बाहेर निघताना एक MLC आमदार बरोबर. आता तिथून मतदानाला जायचं वरच्या फ्लोअरवर, तुला कशाला पाहिजे हा माणूस? पण तिथून पळून गेला तर मला हे समजलंच नाही की हे इलेक्शन कोणतं आहे. विधान भवनाच्या आतमध्ये आम्ही मतदानाला दुसऱ्या फ्लोअरवर जायचं, त्याच्यासाठी आमच्याबरोबर माणूस. मग याला काय विश्वासार्हता म्हणतात का? आमच्या निष्ठेवर शंका नाही. तरी ते झालं. तुम्हाला माहिती सांगतो, तो एक किस्सा आणखी त्यामध्ये एक ॲड करतो. खासदारकीचं इलेक्शन होतं. रात्री 12-12:30 लेखाचा फोन आला मला, मोठ्या माणसाचा. संजय शिरसाट म्हणे माझं तुझं एक मत आम्हाला पाहिजे. म्हणलं पाहिजे, दिलं. ते आपण काय जे करायचं ते पाहू आपण नंतर, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं नाही. लक्षात आलं ना. मला ते काय करायचं नाही करायचं ते नंतरचा भाग सोडून दे. माझं मत तुम्हाला दिलं. फक्त अट एक आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी हो म्हणलं पाहिजे आणि त्यांनी मला निरोप दिला पाहिजे. मी 1:30 वाजता त्यांच्याकडे गेलो शिंदे साहेबांकडे. मला असं मला फोन आला होता, असं म्हणतात. शिंदे साहेबाचं एक वाक्य लक्षात ठेवा, एखाद्या माणसाला उगाच तरी मानायचं नसतं, एखाद्याचं उगाच तरी तारीफ करायची नसते, माझ्या ते स्वभावात नाही. मला शिरसाट तुला काय वाटतं? म्हणलं साहेब आपल्याला बाकी गोष्टीचं घेऊन देणं नाही, पण संधी चांगलीच आहे झाली. काय संजय असं करायचं नाही. आपल्या मतामुळं जर एखाद्याचं काही झालं तर तो गद्दारचा सिक्का आपल्यावर बसेल, फुटीचा सिक्का आपल्यावर बसेल. आपण ते करायचं नाही, आपल्या माणसाला मतदान करायचं. सकाळी 4-4:30ला तो निकाल लागला खासदारकीचा. बसलेलं कोण? शिंदे साहेब, मी, संजय राऊत. निकाल लागला, अर्धा मतांनी निवडून आला. पडलं कोण? तो संजय पवार पडला, संजय राऊत निवडून आला ना. मग काय मिळवलं असं लोक विचारतात. मी त्या संजय राऊतला बोललो, साहेब म्हणलं माहिती किती मतांनी निवडून आले? म्हणजे किती? अर्धा मतांनी. आणि असं फिरून शिंदे साहेबांकडे पाहिलं. शिंदे साहेबाला कळलं जर एक मत जर कमी झालं असतं तर हा घरी गेला असता. नाही पण संजयजी, एक लक्षात घ्या, संजयजी, निष्ठा याला म्हणतात. तुम्ही करताना प्रामाणिकपणे करा. नसता उठाव जरी करायचा तर छाती ठोकपणे करा ना. काय मागं पुढं पाहायचंय? राजकारण हा काही लोकांचा बिझनेस असू शकतो. तुम्ही समाजकारण, समाजाच्या सेवेसाठी आम्हाला हेच एक व्रत म्हणून आम्ही घेतलंय, मग ही दलाली का करता? हा आमचा प्रश्न आहे. पुढे काय झालं ते झालं. मग नंतर विनाकारण तुमच्यासारख्या एकाला पाडलं. हा ना, जे लक्ष्य ते साध्य झालंच नाही. ते दुःख आजही मला तरी जाणवतं बाबा. का चालं रे, नसतं झालं तर बरं झालं असतं. त्या टायमाला ऐकायला नको पाहिजे होतं मी शिंदे साहेबाचं. परंतु आता ते झालं. नंतर मग आम्ही जेव्हा निघलो, त्यांचं ऐकल्यामुळे संजय पवार पडले. संजय पवार नाही, संजय राऊत निवडून आले. संजय पवारची फिल्डिंग त्यांनी वेगळी लावली होती, पण संजय राऊत पडत होता आणि त्याच्या कोठ्यामध्ये मी होतो. आता हे किती दुःख आहे मला. आता पुढे काय झालं? रोज मला उत्तर द्यावं लागतात आणि तुम्ही आम्हालाही भोंगा म्हणायला सुरुवात केली. ती रात्र झाली. पुढे नंतर जेव्हा हे सर्व झालं, विधान परिषदेचं मतदान जेव्हा झालं आणि त्याच्या एक दिवस अगोदर हे सगळं घटना झाली आणि उद्धव साहेबांनी एका ठिकाणी असं वाक्य वापरलं, आईच्या दुधाची बैमानी करणारीची औलाद आम्हाला पाहिजे नाही वगैरे वगैरे असं टोचलं
आणि मग शिंदे साहेबांनी फोन करायला सुरुवात केली, ठाण्याला ये, काय तू ये. मला हिंट होती, मला माहिती होतं सर्व, आणि आम्ही 3 महिन्यापूर्वीपासून सांगत होतो आपल्याला आता जास्त वेळ घालवता कामा नाही, आप कोटा कंप्लीट आहे, चिंता करणे कोई बात नाही. इकडे या, इकडे या, इकडे या, सगळेजण आम्ही वेगवेगळ्या गाड्यातून आलो. मग पालघरच्या दिशेने निघालो. बर्थडे पार्टी. बर्थडे पार्टी हे नाव होतं. कोणाची? नाही, बर्थडे पार्टी हे नाव होतं. आता हे बरोबर वनगांचं होतं, काही आमदार वनगांचं नाव होतं. होते तिथं जायचं थोडी होतं. वनगा स्वतः आमच्या बरोबर होतं, त्याला काय घ्यायचं. परंतु हे एक निमित्त मात्र तिथून निघलो. मग जसं ठाणा क्रॉस करायचं याच्यात चालू होतं, फोन सुरू झाले, वर्षाहून फोन सगळे. संजय कुठे? तर साहेब मी ठाण्याला आलो, थोडं कार्यक्रमाला. बरोबर, किती वेळ लागेल? साहेब आता 2 तास लागेल. बरं, येऊन जा बरं का. जसं त्यांना सगळं हिंट लागली त्यांना. प्रत्येक आमदारला, माझ्या गाडीमध्ये 4 आमदार बसलेले होते. सगळ्याला माझा फोन झाला का, याचा फोन वाजायचा, त्याचा फोन वाजायचा, त्याचा फोन वाजायचा, हे सगळं चाललं. नंतर यांनी काय केलं की यांच्यावर आता अटॅक केला पाहिजे म्हणून आमची गाडी हे टोल नाकी जेव्हा क्रॉस करत गेलो पुढं, एक एक गाड्या, शेवटच्या टोल नाक्याला पाऊस पडतोय, रिमझिम पाऊस चालू आहे, आणि जवळपास 3-4 किलोमीटरच्या ट्रकच्या रांगा लागलेल्या होत्या. सर्व्हिस रोड ज्याला म्हणतो आपण, त्या सर्व्हिस रोडने आम्ही घेतली गाडी. कशासाठी गाडी थांबल्यात, काय झालं पाहिलं तर पोलिसाचा पूर्ण फौजफाटा. आम्ही गाड्या सोडल्या, असंच पाय 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 सगळं बाहेर समोर येऊन उभं राहिलो, टोलनाक्याच्या पलीकडे जाऊन. मग शिंदे साहेबांनी त्यांची झलक दाखवली. SP विसपी सगळे जे होते त्यांना थोडासा दमबाजी केली, हे सत्य आहे. आणि उद्धव साहेबापेक्षा शिंदे साहेबाचं पोलीसवाले जास्त ऐकतात, हे माझा अनुभव आहे. म्हणून त्यांनी तिथं दमबाजी केली आणि आमच्या गाड्या पुढे निघाल्या. संजय अगदी मोकळेपणाने सांगा, SP त्यावेळचे पालघरचे अजित पवारांच्या जवळचे, विश्वासातले, तरीसुद्धा जो काही देखावा झाला, जो तुम्ही सांगता तो ठीक आहे नाकाबंदीचा, प्रत्यक्षात पोलिसांनी मुंबईची हद्द ओलांडल्यापासून कुठेही तुमचे ताफे थांबवले नाहीत. मीरा भाईंदरपासून ते थेट चारोटी टोलनाक्याचा तुम्ही उल्लेख करताय तोपर्यंत. हे असं कसं घडलं? असं कसं घडलं तसं नाही आहे. बघ, एक लक्षात घ्या, यात साथ होती, कुठेतरी छुपी साथ होती. तुम्ही हे जे म्हणता की हे पवार SP जो कोणी अजित पवारचा जवळचा होता वगैरे वगैरे काही नसतं. जेव्हा हे सगळं मुवमेंट सुरू होते ना, त्या टायमाला तेवढंच प्रेशरने ते क्रिएट करावं लागतं. मग त्याला सगळेजण साथ देतात. मग त्या अजित पवार काय, मग दिल्लीहून जर एखाद्याला मोदीचा जर फोन गेला असेल तर तो कशाला मरायला इकडं अजित पवारचं ऐकल, तो मोदीचं ऐकल नाही तर जाईल घरी. म्हणे एकदा तुम्ही एक मुवमेंट सुरू केली, एक यात्रा तुमची सुरू झाली ना, त्या टायमाला निघली ती मागं फिरता कामा नये. मग त्यासाठी पूर्ण ताकद आम्ही लावली होती, पूर्ण ताकद. उद्याचं भविष्य आपलं काय होईल चिंता केली नाही. तुम्हाला माहिती सांगतो, जेव्हा आम्ही तिथं पोहोचलो सुरतला, 18 ते 20 आमदार होते. मग आम्ही विचार केला 28 जरी झालं तर गट स्थापन होईल, 38 झाले तर पूर्ण बहुमत होईल. परंतु एक एक जॉईंट होत गेले आणि हे सत्तांतर झालं. मी त्यावेळेला पहिलं पत्र उद्धव ठाकरे साहेबांना लिहिलं होतं. माझं पहिलं पत्र मी त्यांना पहिलं लिहिलं होतं गुवाहाटीतलं. काय केलं तुम्ही, काय गमवताय तुम्हाला आजही कळत नाही. साहेब, आम्ही तुमच्याकडेच आलो होतो ना. परंतु तरी मी सांगतो, काही नालायक लोक जे आहेत ते आजूबाजूला जे त्यांचे आहेत, उद्धव साहेब वर्षातून बाहेर निघतायत, हे फुलाचा वर्षाव करतायत. अंत्ययात्रा होती का ती? काय होतं काय ते? वाईट कसं वाटत नाही तुम्हाला? का संताप येत नाही तुम्हाला? फुलं, उद्धव साहेब की गाडी चल रही, आरती चालली, टाका फुलं. ही पद्धत असते. मला त्या गोष्टीचं वाईट वाटायचं. मला असं वाटायचं हे मूर्खांना कसं थांबवावं. हा प्रसंग कोणता आहे? एका घरामध्ये रिफ्ट पडते, एक जण ह्या साईडला होतो, एक जण ह्या साईडला होतो, आणि दोघं एकमेकावर टीका करतायत. उद्याचं भविष्य काय आहे ते ना माहीत नाही, कारण की तो पण कुणालाच काय माहीत नव्हतं. कोणी म्हणे तिकडून पळून येणार आहेत. एक महाभागांत असं केलं, तिथंचा एक चिटर भेटला, त्यांनी इकडच्या या चिटरला फोन केला,
माझ्याकडे एवढे माणसं आहेत, रात्री 12 वाजता निघणार आहेत, तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देतो, माझ्या अकाउंटमध्ये पैसे टाका. 3,75,000 रुपये इथून RTGS केले का नाही तिथं. मी हॉटेलमधला वेटर आहे, 12 लोक फुडणार आहेत आणि ते वेटरच्या ड्रेसमध्ये बाहेर जाणार आहेत. आता हे इतके ज्ञानी लोक यांनी RTGS केलं. आता ती बातमी आम्हाला कळाली, आता तिथं सगळे IG पोलिसवाले कोण चाललंय 12 लोक, आणि मग इकडे हे बोंबलत होते. तिकडून ते सर्वजण येणार, उद्या ते इकडे भेटणार, असं होणार, मग सभागृहामध्ये असं होणार तसं होणार. काय झालं, जेव्हा त्यांना खरी परिस्थिती कळाली की आता काही होणे नाही, तेव्हा राजीनामा दिला. त्याही वेळेला तुम्हाला सांगतो, आज थोडी जरी माणुसकी म्हणून का होईना किंवा पक्ष म्हणून का होईना, शिवसेना प्रमुखाचं स्वप्न म्हणून का होईना, एक साथ जरी घातली असती चांगली, ते हे तुटलेच नसते. एकच कंडिशन होती, काँग्रेस राष्ट्रवादीवर राहायचं नाही. काय फरक पडला असतो, राहून तरी काय केले, आजही काय करतात, त्यांच्यात दारोदारी जात आहेत ना. म्हणजे जे सूत्रधारांपैकी आहेत तेच संजय शिरसाट आपल्याला सांगताय की शिवसेना तुटली नाही पाहिजे होती. खरं तर ओपन फोरममधली ही चर्चासुद्धा मध्ये कुठे तोडू नये असं वाटतं. मात्र आज ओपन फोरममध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज, आवाज जनतेचा.